मी धारून आली दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज मी सिल्लोड वरून बोलतोय। आज सिल्लोड शहरातील पंचायत समितीमध्ये आज देवगिरी प्रांत या संस्थेमार्फत समाज कल्याण आणि जिल्हा परिषदच्या वतीनं एक कार्यक्रम ठेवलेला आहे। दिव्यांगित लोकांना, अपंग व्यक्ती आहे, हात पायचे जे शिबिर आहे, ज्यांना हात पाय नाही त्या व्यक्तींना ह्या ट्रस्ट या संस्थेमार्फत मोफत निशुल्क हात पाय बसवण्याचं काम ही संस्था करत आहे। आणि इथं शेतकरी, शेतमजूर, वाडी वस्त्यावरून व इतर गरजू लोक इथं येऊन आपले हात पाय असल, जे भी अपंग व्यक्ती असल त्या पद्धतीने इथं काम चालू आहे। आपल्या सोबत इथं आलेले आहे भैया। नमस्कार, आपका दैनिक लोकफन न्यूज में स्वागत है। आपका नाम? हरिओम शर्मा। आप कहाँ से हो? हम इंदौर से। इंदौर मध्य प्रदेश से आए। अपने संस्था के जरिए काम कर रहे हैं? हाँ जी। अच्छा, आपको पूरा आता फिटिंग वगैरह? हाँ पूरा। कितने लोगों को बिठाया अभी तक? अभी तक बैठा दिया 18-20 बिठाए। आपला जे कार्यक्रम चालू आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये 21 मार्च पासून चालू आहे। आज 28 मार्च 2025 आहे। आज सिल्लोड सोयगावच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं सिल्लोड पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि इथं अपंग व्यक्ती असेल, ज्यांना पाय नसेल, ज्यांना हात नसेल, हे देवगिरी प्रांत सक्षम संस्था याच्यामार्फत बसवण्यात येत आहे। तर अजून खूप सारे लोक आलेले आहे आणि मॅडम मध्ये आलेला आहे चेक करून आधार कार्ड, अपंग व्यक्तीचा प्रमाणपत्र आणि राशन कार्ड हे डॉक्युमेंट्स लागत आहे। मी पुन्हा येईल। जय महाराष्ट्र। आपले अंकित पन्नू साहेब आलेले आहे आणि याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे साहेब आहे आणि राज्यमंत्री ग्रामविकासचे योगेशजी कदम आहे आणि आपल्यासोबत होते रत्नाकर पगार साहेब। मी त्यांचा आभार व्यक्त करत असतो। परंतु या संस्थेच्या वतीनं ऑन दी स्पॉट आजच्या आज त्या लोकांना ते साहित्य देणार, त्याच्यामध्ये मोफत कृत्रिम हात देत आहेत, कृत्रिम पाय देत आहेत आणि स्लिप कॅलिपर्स देत आहेत। अच्छा, आत्तापर्यंत साधारणतः 65